मराठा बांधव आता अंतरवाली सराटी या ठिकाणी जमा झाले. तिथून अंतरवालीहून आता पुढे जरांगे पाटील व मराठा समाज मुंबईकडे निघालेला आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. लाखोच्या संख्येनं समुदाय त्या ठिकाणी जमा झाला आहे. भावूक असं वातावरणसुद्धा झालेलं आहे. जरांगे पाटलांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले आणि त्यांनी आपली भावनासुद्धा व्यक्त केलेली आहे. हा सर्व समुदाय आता मुंबईच्या दिशेने निघतो आहे. आपण जरांगे पाटलांचं मनोगतसुद्धा ऐकू. परंतु अतिशय भावूक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पूर्ण समाज जमा झाला. रात्रीच काल म्हणजे 19 तारखेलाच लोक जमा झाले होते. आजही बरेच लोक इथे येतील. अंतरवालीतून हे सगळा समाज आणि जरांगे पाटील बाहेर पडल्याच्या नंतर काही समाज या ठिकाणी येईलही. आता गर्दीला हळूहळू सुरुवात होईल आणि मोठ्या संख्येनं हा जो काही मराठा समाज आहे आता घोषणा देत आहे आणि हम सब जरांगे पाटील अशा पद्धतीच्या घोषणा आहेत. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी भव्यदिव्य घडू शकेल असं वाटायला जागा आहे. इतक्या मोठ्या संख्येनं लोक जमत आहेत. वातावरण भावूक आहे. अशामध्ये सरकारनं काही चुकीचं पाऊल उचललं, काही आक्रमक भूमिका घेतली तर विध्वंस घडू शकतो. हे सुद्धा सरकारनं लक्ष घेतलं पाहिजे. आणि इतक्या भावूक वातावरणामध्ये मराठा समाजानं सुद्धा थोडं सावधगिरीनं भूमिका घेतली पाहिजे. हे सुद्धा आंदोलकांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. ही रात्री जमलेली लोक जेवण वगैरे जागेवरच त्या लोकांनी केलं आणि आता सगळा समुदाय आता पूर्णपणे मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. सोबत अश्वारूढ असा एक छत्रपतींचा पुतळासुद्धा आहे. जरांगे पाटलांची थोडीशी भावना ऐकू. एवढा मोठा ताकदवर मराठा समाज असतानाही हे जाणून बुजून आरक्षण देत नाहीत म्हणजे ही काय ती शोकांतिक आहे. ज्या माझ्या मायबाप मराठा समाजानं पूर्वी मोठमोठ्याला लढाई करून जनतेला सुखी ठेवली. त्यानंतरही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही या सगळ्या पक्षाच्या 70 वर्षातल्या लोकांना नेत्यांना मोठं करायचं कामही माझ्या बापदाद्याने केलं. आणि आज लेकरं मोठं करायची वेळ आली. नोंदी हसून द्यायनात नसतं तर यांनी दिलंच नसतं. माझ्या मराठा समाजाला मी जाहीरपणानं सांगतो, आपण कितीही आंदोलनं केली असते काही केले असतं ना, आपले जर पुरावे नसते तरी यांनी आपल्याला आरक्षणच दिलं नसतं. आपले पुरावे असून देणार म्हणजे हे मराठी किती बर्बाद करायला निघालेत हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आता आपल्या नोंदी मिळाल्या, ताकदीनं सगळ्यांनी बाहेर पडा.